ऐरोली सेक्टर 3 येथील समाज मंदिर हॉल मध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बिहार बोधगया येथे 6 दिवसांचा दर्शन दौरा करून परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने शिवसेना गटनेते मनोज हळदणकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। मनोज हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बोधगया येथे गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी दौऱ्याचे नियोजन, मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले। यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत मनोज हळदणकर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। यावेळी समाज कल्याण विभाग ठाणे तसेच बार्टीचे वृषाल केजळे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। ज्येष्ठ नागरिकांनी मनोज हळदणकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तसेच सन्मानाची आठवण म्हणून फोटो फ्रेम भेट देण्यात आली। तसेच समाज कल्याण ठाणे बार्टीचे वृषाल केजळे यांचा देखील सत्कार करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। सर्वांनी त्याचा आनंद घेतला। ज्येष्ठांचा सन्मान आणि त्यांच्या आनंदासाठी सदैव तत्पर या भावनेतून मनोज हळदणकर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। बोधगया या ठिकाणी तीर्थयात्रेला गेलेल्या माझ्या ज्येष्ठ नागरिकांनी माझे आभार मानण्याकरता या ठिकाणी हा छोटा कार्यक्रम घडवून आणला। माझ्यासाठी छोटा नाही तर फार मोठा आहे, कारण मी माझ्या कार्याचं स्वतःच कौतुक केलं नाही आणि करून घेतले नाही, परंतु या ज्येष्ठ नागरिकांचा आग्रह होता की ही सहल काहीतरी घेऊन येणारी होती। बौद्धिक विचार क्षमता, विचार आचार आणि भगवान गौतम बुद्धांचे विचार हे आत्मसात करून ही मंडळी आली होती। त्यामुळे जातीपातीच्या भिंतींना बगल दिली गेली। खऱ्या अर्थानं त्याची तिलांजली त्या सीतामय्याच्या घाटावर विसर्जित झाली। मला आनंद वाटला आणि आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रेरणा सुद्धा घ्यावीशी वाटली, कारण ही मंडळी घराच्या व्यापात अडकलेली असतात, नातवांच्या संस्कारात गुंतलेले असतात, त्यांची भाव, त्यांची मतं ही व्यक्त होणं गरजेचं असतं। आणि अशा तीर्थयात्रेच्या रूपात म्हणजे 6 दिवस ते एकत्र होते। आपल्या भावना प्रत्येकाने ज्या ज्या वेळेला वाटलं त्या वेळेला व्यक्त केल्या, त्यांच्या भावनेला वाट काढून दिली गेली आणि सुबकता या ठिकाणी आली। चर्चेच्या माध्यमातून त्यांचे काही प्रश्न या ठिकाणी संपले, त्यामुळे मला बरं वाटलं। त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू माझ्यासाठी ती प्रेरणा आहे, माझ्यासाठी ती टॉनिक आहे, जे आज या ठिकाणी मला मिळालेलं आहे। भविष्यामध्ये शासनाच्याच याच्यावर न राहता मी त्यांच्यासाठी बरंच काही करण्याचा प्रयत्न करतो। आज एसटीचे पासेसचे सुद्धा कॅम्प मी या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे वॉटर मीटर गटाच्या पलीकडे नगरसेवकांनी अशा स्वरूपाची कामं केली गेली पाहिजेत। जनतेबरोबर आपला संवाद साधला पाहिजे, त्यांच्यामध्ये जवळीक घेतली पाहिजे। सत्संग बुद्धीला अनुसरून आपण कामं करतो, त्यावेळेस सगळ्यांचे विचार आत्मसात केले किंवा सगळ्यांच्या विचारानं काम केलं तर त्या कामाला वेटेज येतं। त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचा वेटेज घेऊनच या ठिकाणी मी काम करतोय। काम करताना अनंत अडचणी असतात, त्यामुळे स्वतःची पाठ मी कधीच स्वतः थोपटत नाही आणि ज्या मंडळींनी मला आशीर्वाद दिलाय त्या सगळ्यांचं काम प्रामाणिकपणे, सामूहिकपणे आणि संघटितपणे आणि एकटा मनोज हळदणकर नाही तर माझ्यासोबत असलेल्या प्रत्येक सहकाऱ्यांचं, प्रत्येक महिला वर्गांचं आणि माझ्या घटक वर्गाचं मी मनापासून आभार मानतो की ज्याच्यामुळे मला ही प्रेरणा या ठिकाणी मिळालेली आहे। हे प्रेरणा घेऊनच मी या ठिकाणी मार्गदर्शन करतोय। आज या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केली गेली, त्याबद्दल सुद्धा मी समाजसेवेच्या योजनेतून ही योजना सफल केली। त्या सगळ्या घटकांचं म्हणजे समाजयोजक, सेवक असतील, मंत्री असतील, आमचे कार्यकर्ते असतील, रेल्वेमध्ये सेवा देणारे कर्मचारी असतील, ज्यांच्यामुळे 6 दिवस कसल्या प्रकारची उणीवा न ठेवता ही यशस्वी झाली, त्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो। सर्वप्रथम सर्वच महापुरुषांना वंदन, त्रिवार वंदन। तर आम्ही बुद्धगया महाराष्ट्र शासनाच्या तीर्थदर्शन योजनेनुसार आम्ही बुद्धगया या ठिकाणी सर्वजण गेलो होतो। त्याबरोबर मी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून बार्टी तर्फे समन्वयक म्हणून तिथे कार्यरत होतो। त्याचबरोबर बऱ्याच माझा नवी मुंबई तालुका होता ठाणे जिल्ह्याचा आणि त्याचबरोबर ठाण्यातील इतर तालुक्यातली लोक सुद्धा होती।
आणि आम्ही बुद्धगयेला खूप छान अशी तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून सर्वांना घेऊन गेलो होतो आणि त्या ठिकाणी खूप साऱ्या ठिकाणं आम्ही म्हणजे ठिकाणं होती त्यांना आम्ही व्हिजिट केले आणि बऱ्याच लोकांनी तिथे बुद्धगयेला महाबोधी विहाराला सुद्धा भेट दिली आणि इतर जी बौद्ध ठिकाणं होती गौतम बुद्धांच्या निगडीत अशा प्रत्येक ठिकाणावर भेट दिली आणि सर्वांना त्याचा लाभ मिळाला आणि सर्वजण खुश होते की त्यांना या पवित्र स्थानी जायला मिळाली संधी आणि त्याबद्दल त्यांनी शासनाचेही खूप खूप आभार व्यक्त केले. त्याचबरोबर आज या ठिकाणी आमचा आभार व्यक्त केले जे नवी मुंबईच्या टीम ऐरोली यांच्याकडून त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो कारण की एखादी सहल शासनामार्फत राबवली जाते त्यामध्ये विविध जाती धर्माची लोक असतात आणि त्याचबरोबर आम्ही शासनाचा उद्देश काय असतो तर लोकांमध्ये एक समंजसपणा एक बोलतात ना जातीय सलोखा राखण्याचं काम सरकारमार्फत राबवलं जातं आणि त्याच माध्यमातून लोक जेव्हा येतात या अशा तीर्थदर्शना स्थानी जेव्हा सहली निघतात त्यावेळेस लोकांमध्ये पण एक एकतेची भावना निर्माण होते आणि तेच इथे एकंदरीत दिसायला मिळाली आणि त्याबद्दल माझ्या नवी मुंबईच्या टीमचे मी इथे आभार व्यक्त करतो की त्यांनी एक बोलतात ना सामाजिक सलोखा राखला आणि खूप छान अशी सहल आमची पार पडली. सर्व सुरळीत व्यवस्थित घरी सुखरूप पोहोचले त्याबद्दल सर्वांचेही आभार व्यक्त करतो. इथे कोणतंही गालबोट लागलं नाही हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी सुद्धा आणि सर्व सुखरूपपणे प्रवासातून व्यवस्थित घरी पोहोचले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आमच्या नवी मुंबई विभागाचे ऐरोलीचे मनोजदादा हळदणकर साहेब नगरसेवक यांचेही मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या लोकांना या योजनेचा लाभ सुद्धा मिळाला आणि ही मुख्यमंत्र्यांद्वारे जी योजना होती याचा लाभ सर्व म्हणजे त्यांच्या विभागातल्या लोकांनी सुद्धा घेतला आणि त्याबद्दल त्यांचेही सहकार्य होतं त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद बोलतो. एवढं बोलून मी इथेच थांबतो. धन्यवाद. पुष्कळ अविस्मरणीय झाली म्हणजे आम्ही कधीच विसरणार नाही. एवढं सुंदर झालंय पिकनिक प्रमाणाच्या बाहेर आम्ही एवढी समाधानी आहे आनंदी आहे आणि दादांना पुष्कळ आशीर्वाद देणार लाख लाख आशीर्वाद त्यांना आम्ही जरी बोललो नसेल ना स्टेजवर तरी आमच्या मनामध्ये पुष्कळ भावना आहेत त्यांच्याबद्दल चांगल्या भावना आणि मी काय त्यांना आतापासून नाही ओळखत त्या लहानपणापासून ओळखते. मेन म्हणजे मी सेक्टर 3 मध्ये राहून गेले आता 20 मध्ये राहते पण ते लहानपणापासून त्यांना बघितलंय सगळं त्यांचे गुण माहिती आहेत त्यांच्या आई वडिलांचे गुण माहिती आहेत त्यांचाच त्याने चालवतात आहेत त्यांच्या आई वडिलांसारखं तेवढंच प्रत्येकाला प्रेम देतात आणि अजून पण ते पुढे पण देणार असे सगळ्यांना आणि ते असं कार्य करतात की माणसाच्या मनावर ठसा उमटेल एवढं त्यांचं कार्य भारी आहे. आता जे आम्ही पिकनिकला गेलो तिथे तर सगळ्यांनी सांगून झालेलंच आहे काय काय ते पहिल्यापासून आणि मेन गोष्ट म्हणजे दहीवरून येण्यासारखी एक गोष्ट की आम्ही पिकनिकवरून येताना पण ते स्टेशनला येऊन त्यांनी आम्हाला हे म्हणजे भेट दिली असं कोणच नाही. एवढा पाऊस पडत होता गाड्या बंद होत्या त्याच्यामध्ये पण ते स्टेशनला आले आम्हाला आमच्यासाठी गाड्या घेऊन आल्या आणि एवढ्या पावसात आम्हाला जाताना त्रास झाला पण त्याचं काही नाही वाटलं कारण का प्रत्यक्षात ते आमच्या बरोबर होते तिथे आणि त्यांनी एवढं सुखरूप आणलंय त्यांनी तर पहिल्यापासून ते लास्ट पर्यंत आम्हाला साथ दिली. घरातनं निघण्यापासून आम्ही तर 1 रुपयाचं औषध पण नाही आम्हाला लागलं किंवा आम्हाला घेण्याची गरज पण नाही पडली आणि कोण असा नेता आहे की सकाळी आम्ही 9 वाजता घरातनं बाहेर पडल्याबरोबर आम्हाला नाश्ते मिळतात आहेत चांगल्या लक्झरी गाडीमधून बसायला मिळतंय. तिथे गाडीमध्ये गेल्यावर तिथे तर आम्ही प्लॅटफॉर्मवर गेलो दादरच्या तर तिथे तर सरकारी होतं पण जेव्हा आम्ही गाडीमध्ये गेलो तेव्हा पण दादाने आम्हाला भाकरी आणि भाजी जी पाठवली होती ती तर एवढं सुंदर जेवण होतं ना आणि काय विचारला नको. आमचे 6 दिवस त्यांचे नाव घेण्यामध्येच गेलो की पुष्कळ चांगलं त्यांनी लक्ष दिलं. आम्ही वयस्कर वयाने माणसं होतो आम्ही पण त्याने आमची एवढी चांगली सोय केली आम्हाला काही उणीव नाही. त्यांचे जे होते मित्र सगळे बघणारे व्यवस्था करणारे एक विशाल मुलगा होता त्यांच्यामध्ये सरकारकरता त्यांनी पण आम्हाला चांगल्या रीतीने हे केलं व्यवस्थितच प्रश्नच नाही. मला आता सांगायला त्यांना जास्त मला हे वाटलं भरून आलं स्टेशनवर त्यांना बघितलं ना आम्हाला न्यायला आले तर आम्हाला वाटलं अरे वा बापरे खरोखर एवढ्या पावसामधनं ते आम्हाला न्यायला आले तिथे हा आणि शेवटपर्यंत आमच्या बरोबर बसमध्ये बसून आम्ही जेव्हा ऐरोलीमध्ये उतरलो ना स्टॉपला तेव्हा पण त्यांनी आम्हाला रिक्षा करून दिली. रिक्षामध्ये बसवलं आम्ही घरी निघालो
तेव्हा पुढे गेल्यावर घरी गेल्यावर त्यांचं कौतुकच केलं पुष्कळ. आणि कौतुक करण्यासारखं आहे ते, आणि कौतुक लास्ट पर्यंत त्यांचं कौतुकच होणार. आणि त्यांना देवाने उदंड आयुष्य द्यावं, देव त्यांना त्यांचं आयुष्य, आणि ते असेच सेवा करत राहावे सगळ्यांची, आणि ते करणारच ही आशा आहे आम्हाला. आणि पहिल्यापासून आम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव, तो काय सगळ्यांनाच माहिती आहे. सेक्टर 3 मध्ये पूर्ण ऐरोलीमध्ये माहिती आहे ते किती कसे आहेत नगरसेवक म्हणून, किती इज्जतीने राहतात. हा मेन म्हणजे, बस एवढं बोलते मी, बाकी काय.